घनदाट जंगलाच्या आत एक मोठी नदी वाहत होती. सकाळची कोवळी ऊनं पाण्यावर चमकत होती. त्या नदीत राहत होता एक चंचल, हुशार आणि खूप मजेदार बेडूक, टिम्म्या. टिम्म्याला दिवसभर उड्या मारायला, पोहायला आणि गाणी म्हणायला खूप आवडत असे. त्याच नदीच्या खोल भागात राहत होती एक मोठी, ताकदवान आणि जरा रागीट मगर, गजगजा. तिच्या एका हालचालीने संपूर्ण पाणी हलत असे. मासे, कासव, साप सगळे तिला पाहून दूर पळत असे. एके सकाळी टिम्म्या एका मोठ्या कमळाच्या पानावर बसून गाणी म्हणत खेळत होता. गजगजाने त्याचा आवाज ऐकला आणि पाण्यातून हळूच वर आली. ती मनात म्हणाली, हा छोटा बेडूक दिसायला खूपच चविष्ट वाटतो, आज तर पकडतेच. गजगजा टिम्म्याच्या जवळ पोहोचली. टिम्म्या नेहमी जागरूक असायचा. तो लगेच म्हणाला, थांब गजगजा, तू मला पकडायला आलीस, पण मी तुझ्यापेक्षा खूप हुशार आहे. गजगजा थोडी लाजली आणि म्हणाली, नाही रे, मी तुझ्यासोबत मैत्री करायला आली आहे. टिम्म्या म्हणाला, मैत्री करायची असेल तर आधी 3 चाचण्या पास कर. मी पाहतो तू खरोखर मैत्री करायला आली आहेस की मला खायला. गजगजा म्हणाले, ठीक आहे, कोणत्या चाचण्या? टिम्म्या म्हणाला, तू त्या गरुडाजवळ जाऊन 1 मिनिट शांत बसून दाखव. गजगजा पोहत तिथे गेली. गरुड पंख फडफडत घोळ घालू लागला. गजगजा घाबरली आणि तिने पटकन परत नदीत उडी मारली. टिम्म्या हसला, अरे वा, पहिली चाचणी तर हरलीस. टिम्म्याने नदीत एक लांब रेषा काढली आणि म्हणाला, या रेषेपासून पुढच्या दगडापर्यंत धावू आपण. गजगजा खूप जोराने पळायला लागली, पण एक डॉल्फिन अचानक पाण्यातून उडी मारून तिच्या समोर आली. गजगजाचा तोल गेला. टिम्म्या मात्र उड्या मारत फटाफट रेषा ओलांडून जिंकला. गजगजा थोडी निराश झाली. आता शेवटची चाचणी उरली होती. गजगजा म्हणाली, टिम्म्या, मी खरंच हरले. मी तुला खायला आले होते, पण तू मात्र मला धडा शिकवला. आता खरंच मैत्री करशील का? टिम्म्या हसत म्हणाला, हो नक्कीच, चला आपण मित्र बनूया.